नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे शहरातील माणिक नगरात चोरट्यांनी केली धाडसी चोरी. 3 लाख सह सोन्याचे दागिने केले लंपास. धुळे शहरातील माणिक नगर परिसरात चोरीची धाडसी घटना उघडकीस आलेली आहे. माणिक नगर येथील रहिवासी जावेद पिंजारी यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करत मोठा ऐवज लंपास केला. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घरात प्रवेश करून अंदाजे 3 लाख रुपये व 5 ग्राम सोन्याचे दागिने लंपास केलेले आहे. ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडालेली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केलेला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान धुळे शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. माझे नाव जावेद शामत पिंजारी, राहणार माणिक नगर. मी सदर कार्यक्रमानिमित्त 25/3/2026 रोजी सुरत येथे लग्नानिमित्त गेलो होतो. तर 1/4/2026 रोजी रात्री 3:30 वाजता माझा जो वरती भाडेकरू आहे शाहरुख पिंजारी याचा मला फोन आला की तुमच्या घरामध्ये 2 चोर घुसलेले आहेत, ते चोरी करतायत. तर मी त्यांना पाहिलेलं आहे की मी बाहेरून साखळी लावून घेतलेली आहे, तिघांची कडी लावलेली आहे आणि ते चोर मध्ये आहे. तर मी पोलिसांना फोन केलेला आहे. तर पोलीस घटनास्थळी 3:30 वाजेपर्यंत आले. पोलीस आल्यानंतर पूर्ण परिसरातील जे नागरिक होते ते सर्व नागरिक तिथं जमा झाले. जमा झाल्यानंतर त्या चोराला बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून त्या पोलिसांकडनं जो माझा 3,45,000चा जो कॅश रक्कम आहे आणि 5 ग्रॅम जे सोन्याचे नाणे हे चोरीला गेले. पण पोलिसांनी त्या चोरांना बाहेर काढून त्यांची हेनी केली धाड, म्हणजे खिसे वगैरे चेक नाही केले. त्यांचे खिसे वगैरे चेक नाही केल्यामुळे त्यांना फक्त गाडीत बसवलं. गाडीत बसवल्यानंतर 2 चोर होते, एकाला बसवलं दुसऱ्याला बी बसवल्यानंतर त्यांनी काही क्षणात जो दुसरा रेहान खान आणि पोपण्या नावाचा जो कुख्यात गुंड आहे, जो चोर आहे, तो पसार झाला. आणि पसार झाल्यानंतर एकाला चाळीसगाव पोलीस स्टेशनला जमा केलेलं आहे. आणि त्यानंतर मी सकाळी 8 वाजता इथे आल्यानंतर मी पूर्ण घराची शहानिशा केली. तर माझ्या घरातून एवढी रक्कम गेलेली आहे. गेल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी फिर्याद नोंदवली आहे. फिर्याद नोंदवल्यानंतर त्यांनी जो पोपण्या नावाचा जो गुंड होता, जो चोर होता, त्याला त्यांनी पकडून आणला. 11 वाजता आणल्यानंतर फिर्याद नोंदवलेली आहे. आणि मी प्रशासनाला एकच विनंती करतो की माझा जो बी मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तो मला लवकरात लवकर मिळावा, एवढीच प्रशासनातर्फे विनंती आहे. आणि मी सर्व नागरिकांना एकच सांगू इच्छितो की मी स्वतः सक्षम पोलीस टाईम धुळे जिल्ह्याचा प्रतिनिधी असून माझ्या घरी जर अशी घटना होत असेल तर आम नागरिकांनी काय केलं पाहिजे याचा सवाल मी हे करतो. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि माझा जो मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तो मुद्देमाल लवकरात लवकर मला मिळावा, एवढीच मी प्रशासनातर्फे विनंती करतो. धन्यवाद.